ज्या वस्तूला बनवण्याची कॉस्ट बनते ती वस्तू आपल्याला 50 रुपयाला मिळते का? तर 50 रुपयाला मिळत नाही. मग काय होतं, हा प्रत्येकाचा त्याचा फायदा, यांचा फायदा काही असं करत ही वस्तू आपल्याला 100 रुपयाला मिळते. उदाहरणार्थ 10 रुपयाचा साबण आहे, 10 रुपये साबणाची आई खरेदी करतो, तो 10 रुपयाला बनतो का? नाही, तो साबण बनतो जास्ती असते किती 3 ते 5 रुपयाला बनतो. मग मधले 5 रुपये कुठे जातात? तर ह्या सगळ्यांचे 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 1 रुपया या प्रत्येकाचं काही ना काही कमिशन असतं, इथे 5 रुपये ह्यांना दिले जातात. आता ही जी सिस्टम आहे हे ट्रेडिशनल मार्केट झालं, ह्याला ट्रेडिशनल मार्केट म्हणतात. त्याच्यावरती अभ्यास केला गेला. पण हे महत्वाचं कोण आहे तर आपल्याला प्रोडक्ट वापरण्यासाठी गरजेचे आहेत, म्हणजे आपण इथे महत्वाचे आहोत कस्टमर, बरोबर आहे. पण मला सांगा, कस्टमरला प्रोडक्ट पाहिजेत, पण प्रोडक्ट स्वतः बनवू शकतो का कस्टमर? तर सगळे प्रोडक्ट बनवू शकत नाही, म्हणजे इथे हा महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट कोण आहे तर ह्याच्यात कंपनी महत्वाची आहे, कारण कंपनी प्रोडक्ट बनवलेच नाही तर प्रोडक्ट आपल्यामध्ये पोहोचतील का? नाही, म्हणजे हे पण महत्वाचे आहे. उदाहरणार्थ हे मग कंपनी म्हटली की हे सगळे सोडून द्या, कस्टमर पण सोडून द्या, तर कंपनी चालणार, कारण स्वतः प्रोडक्ट फक्त तयार करून वापरू शकत नाही एवढे. हे दोघं महत्वाचे आहेत. ह्यांनी काय विचार केला टीसी सरांनी 2000 सालामध्ये, किंवा आपली जी कंपनी आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तिने काय सांगितलं की मी रिटेल करायला 2 पावलं मार्केटमध्ये तुमच्या पुढे येऊ शकते, आणि तुम्ही काय करा, तुम्ही 2 पावलं. उदाहरणार्थ तुमचं गाव कुठलं सर? आरवली आहे, बरोबर. आता तुम्ही खरेदी करता त्या आरवलीच्या मार्केटमध्ये खरेदी करता, पण कंपनी काय म्हणते की ते आरवली न करता हे संगमेश्वरला इथे आरसीएमचं दुकान आहे, इथे कंपनी रिटेल करायला आली ह्या शॉपला, ती फक्त 2 पावलं सोडून आरवली सोडून इथे ह्या संगमेश्वरला या, आणि हे जे मार्केट होईल ते काय होईल? आरसीएम. इथं जोरदार या सिस्टमसाठी व्हायला पाहिजे. सिस्टम आहे डायरेक्ट सेलिंग सिस्टम. आता ह्याच्यामुळे नक्की फायदा काय होतो? उदाहरणार्थ आपण काय म्हणू, मी आरवलीचं दुकान सोडून संगमेश्वरला येणार, नक्की कधी फायदा माझा असला पाहिजे. तर काही 4-5 प्रकारचे फायदे आपण ते थोडं समजून घेऊया. त्याच्यामध्ये जो पहिला फायदा आहे मार्केट आणि आरसीएमचा आहे, जे आपण आता खरेदी करतो ते बाजार आहे, आणि आता आपण सुरुवात केली खरेदीला, ते आहे आरसीएम. याच्यामध्ये पहिला फायदा जो मिळतो आपल्याला तो आहे मनी बॅक पॉलिसी. मनी बॅक पॉलिसी म्हणजे नक्की काय आहे? तर उदाहरणार्थ एखाद्या दुकानापासून आपण 10 साबण खरेदी केले, ते 10 साबण आपण घेतले आणि आपल्या घरामध्ये आपण दिले, त्यानंतर एक साबण फोडल्याने आपल्याला नाही आवडला, तर उरलेले 9 साबण हे दुकानदारामध्ये परत देऊ शकतो का? उरलेले 9 साबण नाही, पण त्यांनी एक पाटी लावली आहे की एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. त्यामुळे ही सिस्टम आपल्या मनी बॅक पॉलिसी मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध नाही. फक्त आपण काय केले, दुकान चेंज केलंय. आपण कुठे पैसे भरलेत का? आय दुकानात कुठे पैसे भरायला लागत नाही. आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे? 0 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे. फक्त आपण दुकान चेंज केले, बाजारचं दुकान सोडून आपण आरसीएम मध्ये इथे खरेदीला आलोय, तर आपल्या इथे कंपनी 30 दिवसाची मनी बॅक पॉलिसी देते. किती दिवसाची देते? 30 दिवसाची. इथे पण आपण 10 साबण खरेदी केले, एक साबण वापरलाय, फोडला देऊ शकत नाही, म्हणजे पॅक मध्ये 9 आहे ते 30 दिवसामध्ये आपण रिटर्न करू शकतो. आता हा फायदा आपल्यासाठी आहे की नाही? एक चांगला फायदा आहे. दुसरी गोष्ट काय आहे, इथे कॉम्प्युटराइज बिल देतो कंपनी. मार्केटला साईड कॉम्प्युटराइज बिल मिळतं का? तर बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. आता काय काय मॉल देतात, पण तिथे पण ते स्वतःचं बिल देतात, म्हणजे स्वतःच्या नावाचं. कॉम्प्युटराइज बिल आपल्या इथे मिळत नाही. एखादे हुशार असतात ते मागून घेतो तेव्हा मिळतं, पण सर्वजण जवळजवळ 99% ठिकाणी मार्केटला कॉम्प्युटराइज बिल दिलं जात नाही. पण आपल्याकडे तुम्ही 1 रुपयाची खरेदी करा नाही ते 1 लाखाची खरेदी करा, तुम्हाला इथे कंपनी विथ जीएसटी बिल देते. आता विथ जीएसटी म्हटल्यानंतर आपण सर्वसामान्य म्हणणार काय, किंवा जीएसटी वेगळे पैसे भरावे लागतात का? तर कुठेही वेगळे पैसे भरायची गरज नाही, कारण कुठलाही प्रोडक्ट आहे आपल्याकडे इन्क्लूड जीएसटी असतो. जसं सरकारचा टॅक्स आहे कुठल्याही प्रोडक्टवरती आपल्याकडे असतो, त्यामुळे तुम्ही इथे जेही खरेदी करता ते पण त्याच्यावर तुम्ही टॅक्स देता, आणि इथे पण खरेदी करता ते पण तुम्ही टॅक्स देता, पण इथे तुमच्या नावाचं बिल मिळत नाही. मग जो टॅक्स आहे तो सरकारपर्यंत पोहोचतो का? नाही. पण इथे काय होतं मग त्याला आपण म्हणतो काळा बाजार. आपण जे ओढ असतो ना काळा बाजार, तो जास्तीत जास्त मार्केटमध्ये होत असतो, कारण आपण त्या नावात आपल्या नावाचं बिल घेत नाही. मग हे जर का जीएसटीचं बिल आपण इथे घेतलं, आपल्या कंपनी दिलं, तर आपला जो टॅक्स आहे हा सरकारमध्ये जमा होईल, आणि जी कामं आता हा जो रोड होतोय, जे सगळे सरकारी जी कामं आहेत तिथे आपल्याला काय ना काय हातभार लागू शकतो. आणि देशाचे आपण सर्वजण नागरिक आहोत, प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते, मी या देशासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, बरोबर. आता माझं वय 32, मी आता काही देशात सैनिक म्हणून लढायला जाऊ शकत नाही, पण ह्या क्षेत्रातनं काय होईना माझ्या थोडं देश सेवा झाली, मी एक आत्मिक आनंद मला मिळू शकतो, बरोबर. तिसरी गोष्ट काय, तिसरा फायदा याच्यावरती आहे, एमआरपी वरती सूट मिळते. मार्केटला जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करायला जातो, 10 रुपयाचे साबण असू दे, 100 रुपयाची कुठली वस्तू असू दे, त्याच्यावरती कुठला दुकानदार आपल्याला सूट देतो का त्याच्यावरती? नाही, कारण त्यांनी ती वस्तू आपल्याला एमआरपीलाच घ्यावी लागते, बरोबर आहे. म्हणजे एमआरपी वरती इथे 1 रुपयाची सूट मिळत नाहीये. उदाहरणार्थ आपण अंदाजे बघायला गेलो, सर तुम्ही आता नवीन तुमच्याकडे जातो, बरं देतो मी, तुमच्या टोटल घरामध्ये महिन्याला साधारणतः किती रुपयाची खरेदी असते? अंदाजे 2,500 ते 3,000 रुपयाची खरेदी, आपण 2,000 रुपये आहे, बरोबर आहे. कमीत कमी तरी 2,500 पण नको, 2,000 रुपयाची जर का तुम्ही खरेदी करताय मार्केटला जाताय, तर तुम्हाला 2,000 रुपये द्यावे लागतील, त्यातून तुम्हाला फक्त मटेरियल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही एमआरपी वरती सूट मिळते का? नाही.
पण फक्त तुम्ही दुकान चेंज करताय तर इथे आरसीएम मध्ये आल्यानंतर तुम्हाला कंपनी कमीत कमी 10% ते जास्तीत जास्त 20% पर्यंत MRP वरती सूट देते. आपण जास्तीत सोडून द्या 10% जरी कमीत कमी पकडले तर 2000 वरती 10% झाले किती? 200 रुपये झाले. म्हणजे ह्याच वस्तू फक्त तुम्ही दुकान चेंज केल्यामुळे तुम्हाला 1800 रुपयाला मिळणार आहे. बरोबर आहे? फक्त तुम्ही काय केलंय, बाजाराचं दुकान सोडून कुठे खरेदीला आलाय तुम्ही? आरसीएमच्या शॉपला खरेदीला आलोय. त्यामुळे फक्त आपल्याला 200 रुपयाची एका महिन्याची बचत झालेली आहे. तुमची खरेदी थोडी कमी आहे म्हणून 200 रुपये झाली. आता माझ्या घरातली खरेदी नाही म्हटली तर 10,000 रुपयाची असते. बरोबर ना? 10,000 चे 10% भरले तरी 1000 रुपये खरेदी माझी वाचली एका महिन्याची. एका महिन्याचे 200 रुपये वाचले तर 12 महिने झाले किती? 2400. जवळ नाही म्हटलं तर एक महिना तुमचा किराणा फ्री होऊ शकतो. बरोबर ना? हा एक फायदा आहे. पुढची गोष्ट काय तर आपल्या इथे कमिशन दिलं जातं. मार्केटला दुकानदार आपल्याला कमिशन देतो का? नाही, कारण त्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केली, दुकान टाकलंय, वेळ ठेवलाय, सगळं केलंय. त्यामुळे ते स्वतः कमिशन घेण्यासाठी आपली सेवेसाठी उतरलेलं आहे. त्या मार्केटला इथे कमिशनची व्यवस्था इथे काही नाही आपल्या खरेदीवरती. फक्त आपण बाजाराचं दुकान सोडून आपण आरसीएम मध्ये खरेदीला येतोय, तिथे कंपनी आपल्याला 2% जास्तीत जास्त 22% पर्यंत आपल्याला कमिशन देते. एक कंपनीचा स्लॅब ठरलेला आहे. त्या स्लॅब वाईज कंपनी आपल्या स्वतःच्या खरेदी आणि स्वतःच्या हेड वरती 5000 PV झाली कितीपासून आपल्याला कमिशन आपल्या अकाउंटला यायला लागतं. ती माहिती तुमचे सिनियर तुम्हाला देऊ शकतात. पुढची गोष्ट काय तर कन्सिस्टन्सी ऑफर. कन्सिस्टन्सी ऑफर म्हणजे काय तर एखादं काम लगातार केल्याचे त्याचे काही फायदे असतात. बरोबर? आता उदाहरणार्थ तुम्ही एवढे वर्ष खरेदी करताय, तुमचं एज किती सर? 26 आहे. नाही म्हटलं तरी 5-6 वर्ष मार्केटला खरेदी करताय. त्याच्या आधी आपल्या परिवाराने केले असेल. प्रत्येकाने आपले 20-40 वर्ष आपण मार्केटला खरेदी करतोय. कुठल्या मार्केटच्या दुकानदारांनी आपल्याला वर्षभराचा, महिन्याभराचा, 6 महिन्याचा कधी किराणा फ्री दिलाय का? नाही. म्हणजे ते कन्सिस्टन्सी ऑफर मार्केटला उपलब्ध नाही. म्हणजे काय तर लगातार खरेदी करण्याचे फायदे आपण कधीही आपल्या मार्केटमध्ये मिळत नाहीत. एखाद्या दिवाळीला एक मोठे आपण म्हणा एखाद्या पाण्याचा मग अशा काही वस्तू फक्त फ्री देतात. बरोबर? त्यामुळे इथे आपल्या त्या वस्तू मार्केटला फ्री मिळत नाहीत किंवा कन्सिस्टन्सी ऑफर मिळत नाहीत. फक्त तुम्ही दुकान चेंज करताय आणि लगातार व्यवस्थित खरेदी करताय. कंपनी काय म्हणते 1500 PV साधारण 3000 रुपयाची खरेदी लगातार 6 महिने असेल तर पुढच्या 7व्या महिन्याला तुम्हाला 1500 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. लगातार 6 महिने जर 1500 PV केले तर 7व्या महिन्याला तुम्हाला 1500 रुपयाचे प्रोडक्ट फ्री दिले जातील. हे तर का 2500 PV असतील म्हणजे 2500 PV लगातार 6 महिने केले तर 7व्या महिन्याला आपल्याला 2500 रुपयाचे प्रोडक्ट फ्री दिले जातात. आता PV आणि रुपये याचा थोडासा फरक समजणं गरजेचं आहे. कारण 1500 PV करण्यासाठी आपल्याला 3000 रुपयापर्यंत खरेदी करावी लागते. तसेच 2500 PV करायचे असतील तर 5-5.5 रुपयापर्यंत खरेदी करावी लागते. हे जर का केलं तर 2500 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. जर का 5000 PV करतोय आपण तर 7व्या महिन्याला आपल्याला 5000 रुपयाचे प्रोडक्ट कंपनी फ्री देते. आता ही जी ऑफर आहे ही जवळजवळ मी 5 वेळा घेतली. आणि तिथे बसल्या सरांनी घेतले, तुम्ही पण माझ्या घेतली असेल नटे सर ना. हा, तर ह्या ऑफर आपण घेतलेल्या आहेत. पुढची गोष्ट काय ते एक बिझनेस करण्याची संधी. आता मार्केटला बिझनेस ज्यावेळी केला जातो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं? सगळ्यात पहिलं लागतं आपल्याला पैसा. बरोबर आहे? म्हणजे काय ते इन्व्हेस्टमेंट लागते. उदाहरणार्थ एखादं दुकान टाकायचा आपण विचार केला तर पहिलं काय ते इन्व्हेस्टमेंट. नाही म्हटलं ते 1-1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. एखादी पानाची टोपली टाकायची म्हटली तरी 50,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे गाळा घ्या, वस्तू घ्या वगैरे. आज नुसतं इन्व्हेस्टमेंट केलं तर दुकान चालू शकतं का? इन्व्हेस्टमेंट केलं शेटर बंद करून ठेवलंय तर दुकान चालेल का? नाही. तर आपल्याला इथे काय दिला पाहिजे? दुसरा वेळ दिली पाहिजे आपली. बरोबर आहे? आज दुकान उघडलंय, वेळ पण दिली आहे तरी पण दुकान चालेल ह्याची गॅरंटी आहे का? नाही. कारण मार्केटला चढाओढ आहे. म्हणजे रिस्क आहे इथे. रिस्क घेतल्यानंतरच हा इथे बिझनेस चालू शकतो. हे पण गॅरंटी नाही. म्हणजे मार्केटला एवढ्या गोष्टी केल्यानंतर हा बिझनेस करण्याची संधी आहे. त्या जिओचं आपण उदाहरण बघतो ते त्याने किती पहिली गुंतवणूक केली ती 50,000 कोटीची. बरोबर ना? आज ते महिन्याला नाही म्हटलं 3000 कोटी महिन्याला कमवते. तर इथे काय आहे तर रिस्क आहे. पण आरसीएम मध्ये येण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती आहे? 0. म्हणजे इथे कुठली रिस्क आहे का? वाईटात वाईट आपण जर विचार केला कंपनी जर पळून जरी गेली तर आपलं नुकसान काय आहे? ते काही 1 रुपयाचं नुकसान नाही. आपण पुढे कोणाला पैसे दिलेले नाहीत. तर बिना रिस्क होते आपण ते बिझनेस करू शकतो. आणि कंपनी टोटल 45% पार्टनरशिप आपल्याला देते. त्याच्यामध्ये कमीत कमी 500 रुपयापासून पुढे नो लिमिट तुम्ही कितीही इथे इन्कम घेऊ शकता. गेली 2.5 वर्ष आली मी सिस्टमला आलो. मी मला सांगितलं माझा हायस्ट इन्कम किती आहे? 55,000 रुपये माझा हायस्ट इन्कम आहे. इन्व्हेस्टमेंट 0. आणि चेहऱ्यावरून तुम्हाला माझं शिक्षण कळत असेल, अंदाज लागत असेल. मॅडम तुम्ही माझ्यासाठी नवीन आहात. माझं शिक्षण तुम्हाला किती वाटतं चेहऱ्यावरून? अंदाजे 10वी 12वी झालं असेल. 12वी झालं असेल ना.
माझं शिक्षण आहे 7वी पास. आणि खरं आहे, खोटं नाही बोलत, सगळे सांगते तुम्हाला. माझे एक सिनियर आहेत, माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत, इंजिनियर झालेत, हायेस्ट इन्कम आहे 74,000 रुपये. एक सिनियर आहे 10वी पास आहेत, इन्कम आहे 1.5 लाख रुपये. एक सिनियर मुंबईचे आपले सगळे माझे बघितलं असेल, 10वी 2 वेळा नापास आहेत, इन्कम आहे 2 लाख रुपये. मला हे सांगायचं नाही हे मार्केटला ह्याच्यापेक्षा जास्त पटीने कमवणारे लोक असतील. मला सांगायचं काय ते हे, मी 10वी पास पण कमवू शकतो, 10वी नापास पण कमवू शकतो, 7वी झाल्या पण कमवू शकतो आणि इंजिन पण इथे कमवू शकतो. म्हणजे इथे तुम्हाला शिक्षणाची अट नाही, तुम्हाला जातपात इथे विचारलं जात नाही, तुम्हाला कुठल्या तुम्ही काय पंथातल्या वगैरे काय कुठलं विचारलं जात नाही, स्त्री पुरुष विचारलं जात नाही. फक्त तुम्ही भारतीय असणं गरजेचं आहे, तुमची 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. तुमची एक मानसिकता असली पाहिजे मला काहीतरी करायचं आहे, ते आपण इन्कम मध्ये चांगली येऊ शकतो. आरसीएम मध्ये सगळ्यात हायेस्ट इन्कम आहे, गुगल करू शकता तुम्ही, 74 लाख रुपये एका माणसाचा हायेस्ट इन्कम आहे एका महिन्याचं. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 0, 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं पुढचं आहे ते आहे शुद्धता. बिझनेस राहिला बाजूला, बाकी सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला, पण मार्केटमध्ये शुद्ध प्रोडक्ट आहे याची गॅरंटी कोणाला आहे का? दुकानदार पण देईल याची गॅरंटी आहे का? कुठली मोठी कंपनी घ्या, त्याच्यात भेसळ प्रोडक्ट मार्केटला म्हणतात, त्या कंपनीला माहित नसतं माझे डुप्लिकेट प्रोडक्ट मार्केटला उपलब्ध. दुकानदार काय म्हणतो की हा प्रोडक्ट विकल्यानंतर मला 1 रुपया मिळतो, डुप्लिकेट प्रोडक्ट मिळालं तर मला 5 रुपये मिळतो. तुम्ही कुठला विकणार? डुप्लिकेट विकणार. मार्केटला ही गॅरंटी नाही की शुद्ध सामान मिळेल काय. पण आरसीएम मध्ये तुम्ही येत आहे, आरसीएम स्वतः कंपनी प्रोडक्ट बनवते, स्वतः जे आउटलेट आहेत 15,000 प्लस, आज जसं आपण बसलो तसे 15,000 प्लस भारतामध्ये आउटलेट आहेत, स्वतः कंपनी विकते. त्यामुळे गाय कधी आपल्या स्वतःच्या दुधामध्ये भेसळ करत नाही. त्यामुळे 100% आपल्या इथे शुद्ध प्रोडक्ट मिळतात, 100% वेज प्रोडक्ट मिळतात. आणि जे कलर केमिकल जे शरीरासाठी घातक आहे बघा, सगळ्यात जास्त कलर केमिकल, आता ऍड पण वगैरे येतात बघा, ह्याच्यामध्ये कलर टाकलाय, कलर टाकला नाही वगैरे जे काय आहे ते कलर केमिकल फ्री वाले आपल्याकडे 100% प्रोडक्ट मिळतात. त्यामुळे आपलं शरीर जे आहे ते 100% निरोगी राहील. आणि निरोगी शरीराची काय गरज हे आपण सगळ्यांनी कोरोना बघितला, बरोबर. कोरोनामध्ये काय फक्त म्हातारे व्यक्ती गेले नाहीत, तरुण पण चांगले गेले, आपल्यासारखे आपल्या तरुण पण गेल्यानंतर शरीर निरोगी नव्हतं या ठिकाणी गेलेले आहे. आता एवढे फायदे घ्यायचे असतील तर आपल्या महत्वाचे 2 गोष्टी 4 गोष्टी कराव्या लागतात. त्यासाठी पहिला आहे काय, आपल्याला केवायसी करावं लागतं. केवायसी म्हणजे आपण सिम कार्ड येताना केवायसी करतो, किंवा बँकेचं पासबुक काढताना केवायसी करतो, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, आपला फोटो आणि आपला नॉमिनी हा आहे ते आपण केवायसी केल्यानंतर आपला आयडी होऊ शकतो. आयडी बनवल्यानंतर रेफरन्स आयडी वरती तुम्हाला कमीत कमी 2,000 रुपयाची खरेदी करावी लागते आणि आपण इथे आयडी जर होऊ शकतो. आयडी जर झाल्यानंतर पूर्ण भारतामध्ये 15,000 प्लस आरसीएमचे शॉप आहेत, जसं आपण आज बघतोय, याच्यापेक्षा पण मोठमोठे आहेत शॉप. 15,000 प्लस शॉप मध्ये तुम्ही तुमचा आयडी दाखवून तुम्ही खरेदी करू शकता आणि हे सगळे फायदे या ठिकाणी घेऊ शकता. अशा प्रकारचा हा आरसीएमचा बेसिक प्लॅन आहे. फक्त हे केल्यानंतर एवढे फायदे मिळू शकतात, ह्याच्यापेक्षाही हजारो पटीने फायदे आरसीएम मध्ये आहेत. त्याची माहिती होण्याची आज आपल्याकडे सिनियर उपलब्ध आहेत.